नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शंकर नामदेव गेजगे, इतिहास विभाग प्रमुख, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा. आज आपण या व्हिडिओमध्ये अफजल खानाचा वध या प्रसंगावर चर्चा करणार आहोत. मराठी आणि महाराष्ट्र यांची अस्मिता जर खऱ्या अर्थाने जागृत झाली असेल तर ती अफजल खान प्रसंगानेच. महाराजांना आपल्या बळाची जाणीव झाली, आत्मविश्वास 100 पटीने दुणावला, उंच झाला, मी गगनाला गवसणी घालू शकेन अशा प्रकारची जिद्द महाराजांच्यामध्ये निर्माण व्हायला ही एकमेव गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे अफजल खानाचा वध ही मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक नाट्यमय व अद्भुत प्रसंगांनी बनलेले आहे. हे प्रसंग जसे विजयाचे आहेत तसेच ते संकटाचेही आहेत. विजयाच्या प्रसंगाहून त्यांच्यावर आलेल्या संकटाचे प्रसंगच अधिक अद्भुत वाटतात. अफजल खान प्रसंग, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावरचा छापा, जयसिंगाची भेट, आग्र्याची कैद व सुटका असे अनेक नाट्यमय प्रसंग महाराजांच्या आयुष्यात निर्माण झाले. या सर्व प्रसंगात सर्वात मोठे संकट कोणते याविषयी इतिहासकारांमध्ये दुमत होण्याची शक्यता आहे. तथापि यामध्ये सर्वात पहिले मोठे संकट म्हणजे अफजल खानाची स्वारी होय, याविषयी कोणाच्याही मनात कसलीही शंका नाही. याचे कारण म्हणजे जर या स्वारीत महाराज ठार झाले असते तर महाराष्ट्र राज्य व संस्कृती आज जी आपल्याला दिसते ती दिसली नसती. मराठ्यांचा इतिहास हा हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अभ्यासाचा भाग म्हणून राहिला नसता. महाराजांच्या बरोबरच मराठ्यांच्या सर्व स्वराज्य स्वप्नांचा चक्काचूर झाला असता. इतका महत्त्वाचा हा प्रसंग आहे. इसवी सन 1656 साली महाराजांनी जावली घेतल्यावर लवकरच देशावर वाई साताऱ्यापर्यंतचा व कोकणात माहुलीपासून महाडपर्यंतचा मुलूक आपल्या ताब्यात आणल्याचे आपल्याला माहीतच आहे. आदिलशाही उमराव जावळीचा चंद्रराव बुडवल्यावर खरं म्हणजे आदिलशाही फौजा लगेच महाराजांवरून चालून यायला हव्या होत्या. तथापि आदिलशाही दरबार अंतर्गत व बाह्य संकटांनी ग्रासून गेल्यामुळे असे काही घडून आले नाही. बरेच वर्ष आजारी असणारा आदिलशाही सुलतान महम्मद शहा नोव्हेंबर 1656 मृत्यू पावला व त्याच्या मागून अली आदिलशाह गादीवर आला. नवा सुलतान हा अनवरस राजपुत्र असल्याचे दरबारातील अनेक सरदारांचे म्हणणे होते. तथापि बेगम बडी साहेबा हिच्या खास मर्जीतला हा वारस असल्यामुळे इतर कोणाचे काही चालले नाही. बडी साहेबाने एकामागून एक याप्रमाणे दरबारातील अनेक सरदारांना ठार करून टाकले. दरम्यान मोगलांनी आदिलशाहीशी युद्ध पुकारले होते. आदिलशाहीची बिदर व कल्याण ही ठाणी मोगलांच्या हाती गेली होती. तथापि शहाजहान बादशाहच्या हुकमाने हे युद्ध थांबले होते व पुढे सिंहासन मिळवण्याच्या इराद्याने खुद्द औरंगजेबाने उत्तरेकडे प्रयाण केले होते. अली आदिलशाहचे विरोधक ठार होऊन त्याचे व बडी साहेबाचे आसन विजापुरात स्थिर झाले होते आणि मोगलांशी युद्ध थांबल्यामुळे त्यांच्याशी लढणाऱ्या फौजाही मोकळ्या झाल्या होत्या. म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या बंडखोर सरदाराला वठणीवर आणण्याचे काम आदिलशाही दरबाराने तातडीने हाती घेतले. शिवाजीला आत्ताच आवर घातला गेला नाही तर त्याची सत्ता आदिलशाहीच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही हा धोका विजापूर दरबाराला स्पष्टपणे दिसत होता. आपल्या पुत्राला आवर घालावा म्हणून दरबाराने शहाजी राजांनाही लिहून पाहिले. तथापि त्यांनी कळवले की आपला पुत्र आपल्या हाती नाही, तो आपले मानत नाही, दरबार त्यास शिक्षा करावयास मोकळा आहे. शहाजी राजांनी घेतलेली ही भूमिका योग्यच होती. आदिलशाही दरबाराने छत्रपती शिवाजी महाराजांवरील मोहिमेसाठी आपला प्रसिद्ध सरदार अफजल खान याची नेमणूक केली. अफजल खान हा रंदुला खानाच्या कर्नाटक प्रदेशातील स्वारीच्या काळापासून आपल्या पराक्रमाने आदिलशाहीत लौकिकात चढला होता. कर्नाटक व महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी युद्ध खेळण्याचा त्यास अनुभव होता. नुकत्याच मोगलांशी झालेल्या युद्धात त्याने मोठा पराक्रम केला होता. शिवाय त्याला वाई आणि सातारा या भागाची खास माहिती होती. कारण 1649 ते 1655 या काळात वाई प्रांताचा सुभेदार म्हणून तो या भागात वावरलेला होता. या ठिकाणच्या नद्या, डोंगर, या ठिकाणचे देशमुख, देशपांडे या सर्वांचा त्याला चांगला परिचय होता. तेव्हा आदिलशाही दरबाराने महाराजांवर त्याच्या स्वारीची केलेली योजना योग्यच होती. खास दरबारात ही कामगिरी खानावर सोपवण्यात आल्यावर खान मोठ्या गर्वाने म्हणाला होता, शिवाजी काय चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो. अशा प्रकारे शिवाजीच जिवंत कैद करण्याचा पैजेचा विडा खानाने उचलला होता. हा खान हिंदू धर्माचा कडवा शत्रू होता.
तो स्वतःला काफिरांचा आणि बंडखोरांचा संहार करणारा व मूर्ती फोडणारा असे म्हणवून घेण्यात धन्यता मानत होता. स्वाभाविकच आदिलशाहीतील श्रेष्ठ हिंदू सरदार शहाजीराजे व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्याबद्दल त्याला द्वेष वाटणे स्वाभाविकच होते. रंदुल्ला खानाच्या कर्नाटक स्वारीत शहाजीराजे व खान एकत्र राहिले होते. शहाजीराजांचा पराक्रम, त्यांचा सर्वत्र बोलबाला, त्यांची हिंदू नायकांसंबंधीची आस्था, त्यांची प्रतिष्ठा यामुळे खानाच्या मनात त्यांच्याबद्दल असूया व द्वेष उत्पन्न झाला होता. पुढे सन 1648 साली मुस्तफा खानाने शहाजीराजास कैद केल्यानंतर अफजल खानानेच त्यांना बेड्या घालून विजापूरपर्यंत मिरवत आणले होते. कनकगिरीच्या लढाईत याच अफजल खानाने कुचराई केल्यामुळे शहाजीराजांचा पुत्र संभाजीराजे तोफ्याच्या गोळ्यास बळी पडला होता आणि हाच खान आता त्यांच्या पुत्रास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांस जिवंत पकडून आणावयास स्वार झाला होता. शिवाजी महाराजांवर स्वारी करणाऱ्या या खानाचा हेतू कोणता होता हे स्पष्ट करणारी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. खुद्द आदिलशाने खानास हुकूम दिला होता की शिवाजीच्या जीवनरूपी धान्याच्या कोठारास तू आगीने जाळून टाक, म्हणजे त्याला ठार मारून टाक. कोकण किनाऱ्यावरील राजापूर बंदरातील इंग्रज हेनरी रेविंग्टन म्हणतो की शिवाजीवर बडीसाहेबाने 10,000 घोडदळ व पायदळ देऊन अफजल खानास पाठविले. एवढ्या सैन्यानिशी शिवाजीशी टक्कर देणे अशक्य जाणून तिने शत्रूशी मित्रत्वाचा बहाणा करण्यास सांगितले होते. सारांश, सरळ चढाई करून अथवा गोडगोड बोलून जाळ्यात पकडून शिवाजी महाराजांचा संपूर्ण नाश करणे हाच खानाच्या स्वारीचा मुख्य हेतू होता. सभासद म्हणतो की बडीसाहेबाने खानाची पाठवणी करताना सोबत नामांकित उमराव जमाव 12,000 स्वार खेरीज पायदळ दिले होते. म्हणजे नामांकित उमराव 12,000, घोडदळ आणि पायदळ असे हे सैन्य होते. शिवभारतकार परमानंद खानाच्या सैन्यातील मुसलमान उमरावांची म्हणजे सरदारांची नावे पुढील प्रमाणे देतो. अंबर खान, याकूत खान, मुसे खान, पठाण, हसन खान पठाण, रंदुल्ला, अंकुश खान, बर्बर, हिलाल, याशिवाय घोरपडे, पांढरे, खराटे, जाधव, भोसले, घाटगे, काटे इत्यादी अनेक मराठी सरदार खानाच्या सैन्यात होते. खान जसजसा मार्ग आक्रमू लागला तसतसे अनेक आदिलशाही सरदार व देशमुख खानाच्या सैन्यात येऊन सामील झाले. अफजल खान प्रसंगावर प्रतापगडचे युद्ध हा ग्रंथ लिहिणारे कॅप्टन मोडक यांनी खानाच्या लष्कराची संख्या देताना असे म्हटले आहे की खुद्द वाई या ठिकाणी खान आल्यानंतर लढाईच्या वेळेपर्यंत रोज जास्त फौज जमा होतच होती. येणेप्रमाणे ही सर्व संख्या एकत्रित केल्यास जवळजवळ 34-35 हजार किंवा याहून थोडी जास्त फौज खानाजवळ होती असे मानणे चुकीचे ठरणार नाही. यावेळी महाराजांच्या जवळ किती फौज असावी याविषयी निश्चित आकडा सांगता येणार नाही. तथापि महाराजांच्या जवळ 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, लहानसा तोफखाना असावे असे कॅप्टन मोडक यांचे मत आहे. अर्थात जावळीसारख्या अवघड प्रदेशात तोफखाना अथवा घोडदळ यापेक्षा काटक पायदळाचाच अधिक उपयोग व वापर होणार होता. घोडदळाचा उपयोग मैदानी प्रदेशातील लढाईत अधिक होतो. पावसाळ्याचा भर ओसरताच विजापूर दरबाराचा निरोप घेऊन खान शिवाजी महाराजांच्या स्वारीवर निघाला. इस्लामच्या या धर्मवीराने मार्गातील हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे आणि तीर्थक्षेत्रे लुटून पैसा उभा करण्याचे योजले होते. त्या दृष्टीने त्याने पंढरपुरास येऊन विठोबाचे मंदिर उद्ध्वस्त केले. पुजाऱ्यांनी विठोबास अगोदरच दूर लपवून ठेवले होते म्हणून विठोबा वाचला. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी तिच्या मंदिराचाही विध्वंस करून तिची मूर्ती फोडल्याचे सभासद सांगतो. प्रत्यक्ष खान तुळजापूरला गेला नसला तरी त्याने हे धर्मकृत्य करण्यासाठी आपल्या फौजीची एखादी तुकडी पाठवली असावी. पंढरपुराहून भीमेच्या दक्षिण तीराने अफजल खान पश्चिमेकडे फलटण परगण्यात आला. तेथे मळवडी गावावर मुक्काम करून त्या परिसरातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या देवळाची त्याने नासधूस केली. जेजुरीच्या खंडोबाच्या देवळाचीही मोडतोड केली. हे सर्व करत असता पैसा उभारण्याचे काम चालू होते. मळवडीवर असतानाच त्याने फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरला पकडून आणले आणि मुसलमान करून हत्तीच्या पायी देण्याची धमकी दिली. नाईकजी पांढरे या मराठा सरदाराने मध्यस्थी केली. 60,000 होण्याचा दंड घेऊन खानाने त्यात जीवदान दिले. खान असा पैसा उभा करून फौजेचा खर्च भागवत होता, परंतु त्याच्या या अत्याचाराने सर्व महाराष्ट्र संतापत चालला होता. पुढे घडून येणाऱ्या संघर्षास
अशा अत्याचारामुळे धर्मयुद्धाचे स्वरूप आले होते. खान स्वारीवर निघाला तेव्हा महाराजांचे वास्तव्य पुणे राजगड भागात होते. खानही पुण्याच्या रोखानेच निघाला होता. सपाटीच्या प्रदेशावर लढाई झालीच तर ती खानाला हवीच होती. तथापि खान आक्रमक होता. युद्ध क्षेत्राची निवड करण्याची संधी त्याला फारशी मिळणार नव्हती. महाराजांना ती मिळाली होती. महाराजांनी जावळीसारख्या बिकट जागी खानाशी लढाई देण्याचे ठरवले व तिकडे प्रयाण केले. खानाला हे समजताच त्यानेही पुण्याचा रोख बदलून तो जावळीकडे वळवला. वाईवर येऊन तेथे त्याने आपल्या सैन्यासह मुक्काम केला. अफजल खानाच्या स्वारीने सर्व महाराष्ट्र थरारून गेला होता. त्याच्या तीर्थस्थळांवरील अत्याचाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. महाराज आपल्या मातुश्रीसह राजगडावर होते. खानाच्या अत्याचाराची वार्ता दररोज गडावर येऊन धडकत होत्या. या दैत्यासारख्या शत्रूला आता तोंड कसे द्यायचे याचा महाराजांसह सर्वांनाच विचार पडला होता. मंत्रीगण, सेनानी यांच्याशी महाराजांच्या बैठकी होत होत्या. खानाच्या अत्याचाराने व सामर्थ्याच्या प्रदर्शनाने सर्वजण अवाक झाले होते. त्यांचे मत असे होते की समोरासमोरच्या लढाईत आपला निभाव लागणार नाही. जरी जय मिळाला तरी मनुष्यहानी खूप होईल. तेव्हा खानाशी तह करावा. महाराजांचे मन अशा शरणागतीस तयार होईना. अशी शरणागती म्हणजे आतापर्यंत जोपासलेल्या स्वराज्याच्या स्वप्नांचा चक्काचूर होता. आणि शरण गेलो तरी खान आपणास जिवंत सोडीलच अशीही खात्री नव्हती. तेव्हा काय करावे या भयंकर विचाराने महाराज अस्वस्थ झाले. मनाचा निर्णय काही होईना. असे म्हणतात की त्याच दिवशी तुळजाभवानी महाराजांच्या स्वप्नात आली आणि तिने आशीर्वाद दिला. आपण प्रसन्न झालो. सर्वस्व साह्य तुला आहे. तुझे हातून अफजल खान मारविते. तुझला यश देते. तू काही चिंता करू नकोस. या साक्षात्काराने महाराजांना उमेद आली. आपण निश्चित विजयी होणार हा आत्मविश्वास पैदा झाला. मातोश्री जिजाबाईंनी या धाडसास साश्रू नयनांनी आशीर्वाद देऊन महाराजांना प्रतापगडी जावयास निरोप दिला. हाती घेतलेल्या कार्यात दगाफटका झाल्यास मातोश्रीने संभाजी राजांच्या नावाने कारभार चालवावा व सर्वांनी तिच्या आज्ञेत राहावे अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. दरम्यान ठिकठिकाणच्या फौजा जावळीच्या प्रदेशात आणण्यासाठी महाराजांनी मोरोपंत पिंगळे, नेताजी पालकर इत्यादी सेनानींना हुकूम दिले होते. केदारजी खोपडे, खंडोजी खोपडे यासारखे काही देशमुख खानाला जाऊन मिळाले असले तरी कान्होजी जेध्यासारखी निष्ठावंत मंडळी यावेळी महाराजांच्या बाजूने उभी राहिली होती. जेध्यांबरोबर बांदल, सिलीमकर, पासलकर इत्यादी अनेकांनी आपली निष्ठा महाराजांच्या पायी वाहिली. महाराज जावळीच्या खोऱ्यात जाऊन बसले होते आणि खान कृष्णा काठी घाटमाथ्यावर वाईस मुक्काम करून होता. महाराजांना वाईच्या मुक्कामी भेटीस बोलवावे व मग त्यास कैद करावे अथवा ठार तरी करावे अशी खानाची योजना होती. त्यानुसार खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर महाराजांकडे पाठवला. त्याच्याबरोबर त्याने निरोप धाडला की तुमचे वडील शहाजी राजे आणि आमचा फार दिवसाचा स्नेह, यामुळे तुम्ही आम्हाला काही परके नाही. आमचा हेतू एवढाच की तुम्ही पुंडपणा करता, गुंडपणा करता, तसा न करता बादशहाच्या आज्ञेत चालावे. याला तुम्ही कबूल झाला म्हणजे तुमचा सध्याचा मुलूक याहूनही जास्त सरंजाम व मान मर्ताब तुम्हास मिळवून देण्याची हमी मी घेतो. तेव्हा काहीही अंदेशा न धरता आम्हाला येऊन भेटावे. खानाने महाराजांवर मुत्सद्देगिरीचा डाव टाकला होता. प्रत्यक्षात तो महाराजांना नेस्तानुभूत करावयास आला असतानाही स्नेहाचे बोलणे करत होता. तलवारीची लढाई सुरू होण्यापूर्वी उभय पक्षांच्या मुत्सद्देगिरीची लढाई सुरू झाली होती. महाराजांनी खानाच्या वकिलाबरोबर पंताजी गोपीनाथ हा आपला वकील पाठवला आणि अत्यंत नम्र शब्दात निरोप धाडला की ठीक आहे, खानाचे म्हणणे आम्हास कबूल आहे. त्यांच्यासारख्या पराक्रमी सरदारापुढे आमचा काय पाड आहे. त्यांनी आम्हाला एवढी दया दाखवली हेच विशेष आहे. त्यांची भेट आम्ही अवश्य घेऊ. खान आपल्याला शहाजी महाराजांच्या प्रमाणेच वडिलांच्या ठिकाणी आहेत. तुम्ही जावलीला यावे, तेथे आम्ही अवश्य भेट घेऊ. जाताना पंताजी गोपीनाथला महाराजांनी कामगिरी सांगितली होती की आपण वाईस येऊन खानास भेटण्यास घाबरत आहोत असे खानास पूर्णपणे भासवावे. तसेच खानाच्या भेटीतील हेतूही अन्य मार्गाने जाणून घ्यावा. महाराजांच्या वकिलाने ही कामगिरी बेमालूमपणे वठवली. खान जावळीस यावयास प्रथम राजी नव्हता. तथापि शिवाजी आपली जागा सोडत नाही असे पाहिल्यावर त्याने जावळीस येण्यास होकार दिला. येथेच महाराजांनी अर्धी लढाई जिंकली. खानास वाटले शिवाजी आपणास भेटावयास येतो
म्हणजे या भेटीत अर्धीच काय, संपूर्ण लढाई आपण जिंकली. कारण खान ससैन्य जावलीत जाणार होता व एकदा का महाराजांना भेटीत दग्याने ठार केले की महाराजांच्या लष्करावर त्याला सहज विजय मिळवता येणार होता. उभय पक्षींची आणखी निरोपानिरोपी झाली. परस्परात शपथा झाल्या, वचने दिली गेली, मोठा स्नेह दाखवला गेला. शिवाजी खरोखरच आपणास घाबरतो हे खानाने पक्के जाणले. महाराजांची भेट घेण्यास तो उतावीळ झाला होता, पण महाराजांना ही भेट म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशी सामना वाटत होता. कारण पंताजी गोपीनाथ व हेर खाते यांनी खानाच्या अंतरीचा हेतू शोधून काढला होता. काही वर्षापूर्वी याच खानाने कर्नाटकातील शिऱ्याचा राजा कस्तुरीरंगा यास भेटावयास बोलावून त्यास दग्याने ठार केले होते. 2च वर्षापूर्वी विजापूरच्या भर रस्त्यात वजीर खान महम्मद याचा त्याने खून घडवून आणला होता. असा हा दगेखोर शत्रू स्नेहाचा बुरका पांघरून येत होता. वायूहून निघताना त्याने आपल्याबरोबर निवडक 10-12 हजार फौज घेतली होती. रणतोंडीचा घाट उतरून ही फौज महाराजांनी खास तयार केलेल्या वाटेने जावळीच्या खोऱ्यातील कोयना नदीच्या काठी पार या गावी आली. महाराजांनी या फौजेची मार्गात व पार मुक्कामी उत्तम व्यवस्था ठेवली होती. जणू काय विजापूरची फौज महाराजांचा पाहुणचार घेण्यासाठी खास आलेली होती. आता महाराजांनी आपल्या बाजूने संरक्षणाची काय व्यवस्था केलेली होती. राज्यात इतरत्र जुजुबी सैन्य ठेवून महाराजांनी सर्व सैन्य जावळीच्या परिसरात एकत्र आणले होते. नेताजी पालकरच्या हाताखाली एक फौज देऊन त्याला रणतोंडी घाटाच्या वर नेमले होते. मोरोपंत पिंगळ्याच्या हाताखाली दुसरी फौज देऊन त्यास पार घाटातील आणि कोकणकडील बाजू सावरून धरण्यास सांगितले होते. म्हणजे खानाच्या सैन्याचा वर देशावर येण्याचा अगर कोकणात जाण्याचा मार्ग महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला होता. याशिवाय जावळीच्या जंगलातील लहान लहान वाटा महाराजांनी बंद करून टाकल्या होत्या आणि खानाच्या छावणीच्या आसमंतातील दऱ्यात आपल्या पायदळाच्या अनेक तुकड्या लपवून ठेवल्या होत्या. त्यांचे नेतृत्व कमलाजी साळोखे, यशोजी कंक, तानाजी मालुसरे, रामजी पांगारे इत्यादी शूर मावळ्यांकडे होते. ठराविक इशारा मिळताच त्यांना नेमून दिलेली कामगिरी करावायची होती. मुस्तदीकराची लढाई अद्याप संपलेली नव्हती. खानास वाटले होती की जावलीस गेल्यावर शिवाजी आपल्याला भेटीस येईल. त्यास महाराजांनी नकार दिला. आपण भेट घेऊ, परंतु खानाच्या लष्करात नाही, लष्करापासून बऱ्याच लांब अंतरावर गडाच्या पायथ्याशी भेट घेऊ असे महाराजांनी निक्षून सांगितले. काही संरक्षकांसह एका शामियाण्यात भेटायचे ठरले. प्रत्येकाने आपले 10 सैनिक आणून ते बाणाच्या टप्प्याच्या अंतराने दूर उभे करायचे असेही ठरले. 10 नोव्हेंबर 1659 हा खान व महाराज यांच्या भेटीचा दिवस निश्चित करण्यात आला. गडाच्या पायथ्याशी उत्तम सामान आणून शामियाना उभारण्यात आला. तेथे उभयंताच्या भेटी होऊन करार ठरणार होता. खरं म्हणजे त्या ठिकाणी नव्याने स्थापन होणाऱ्या मराठ्यांच्या राज्याचे भवितव्य ठरवले जाणार होते. कोण कुणावर कुरकोडी करतो यावर आणि तीही मुस्तदीगिरीच्या बळावर की शरीराच्या बळावर. भेटीस निघण्यापूर्वीच महाराजांनी प्रत्येक सेनानीला आपली कामगिरी सांगून ठेवली होती. इशारा मिळताच त्यांनी खानाच्या पार मुक्कामी असणाऱ्या लष्करावर हल्ला करायचा होता. नेताजीने घाट चढून वर येणारे लष्कर कापून काढावायचे होते व नंतर वाईच्या लष्करावर हल्ला करायचा होता. महाराज भेटीस निघाले त्यावेळी त्यांनी सकाळी स्नान करून भोजन केले, जरीची कुडती घातली, डोईस मंदिल बांधला, त्यात तोडा बांधला, पायात चोळणा घालून काच कसली, हातात एक बिचवा व वाघनखे चढवले आणि बरोबर जेऊ म्हाला म्हणून मर्दाना होता त्याच्याजवळ एक पट्टा व एक फिरंग व ढाल. तैसाच संभाजी कावजी महालदाराजवळ पट्टा व एक फिरंग व ढाल ऐसे दोघे माणसे मर्दानी आपणाबरोबर भेटीस घेतली. वरकड आसपास तलवारबाज जागा जाळीत उभे केले आणि राजियाने सिद्ध होऊन ते गडाखाली भेटीस यावयास उतरले. इकडे खानही निघाला होता. तथापि त्याने आपल्याबरोबर 1500 सैनिक घेतले होते. ठरलेल्या कराराचा हा भंग होता. तेव्हा महाराजांच्या वकिलाने खानास सांगितले की एवढे सैन्य पाहून राजा घाबरेल, भेटीस येणार नाही. तेव्हा खानाने ते सैन्य वाटेतच थांबवले व आपण आपल्या ठरवलेल्या लव्याजम्यासह तो पुढे निघाला. शामियाण्याजवळ येताच खानाने काही अंतरावर बरोबरचे 10 सैनिक व पालखीचे भोई लोक उभे केले आणि आपण सदरेवर आला. त्याच्यासोबत तेथे त्याचा खासबारदार सय्यद बंडा, वकील कृष्णाजी भास्कर, 2 शरीर रक्षक आणि शिवाजी महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ इतकी मंडळी होती. महाराज हळूहळू गडावरून खाली येत होते. मध्येच ते थांबले.
सदरेवर कोण कोण आहे याची त्यांनी चौकशी केली. सय्यद बंडा नावाचा कुणी मोठा योद्धा खानाच्या जवळ असल्याचे समजताच त्यांनी खानास निरोप पाठवला की सय्यद बंडास दूर उभे करणे त्याची भीती वाटते. जो सय्यद बंडाला इतका घाबरतो तो आपणास किती घाबरत असेल असे समजून अफजल खानास भलतीच गमेंट चढली आणि त्याने हसून सय्यद बंडाला दूर उभे केले. अशा घाबरलेल्या शिवाजीचा चक्काचूर आपण सहज करू अशी त्याची स्वाभाविकच भावना झाली. महाराजांच्या बरोबर तानाजी मालुसरे हा खासबारदार, जीऊ महाला व संभाजी कावजी हे शरीररक्षक व 10 सैनिक होते. ठराविक अंतरावर त्यांना उभे केल्यावर महाराज आपल्या रक्षकासह सदरेकडे आले. त्यावेळी महाराजांनी आपल्या खासबारदार तानाजी मालुसरे यास सय्यद बंडाप्रमाणेच दूर ठेवले होते. यावेळी सदरेवर खान व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर असे 2 जणच होते. अंगरक्षक खाली उभे होते. महाराजांनीही आपले अंगरक्षक खाली उभे केले व ते सदरेवर चढले. महाराज सदरेवर येताच त्यांना विश्वास वाटावा म्हणून खानाने आपली तलवार आपल्या वकिलाकडे दिली. महाराजांनीही आपली तलवार वकिलाकडे दिली. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खान व महाराज या दोघांच्याही कमरेस एक एक बिचवा म्हणजे छोटी तलवार आहे. महाराजांच्या डाव्या हातात वाघनखे घातलेली आहेत. महाराज जवळ येताच त्या काळच्या रिवाजाप्रमाणे खान त्यांना आलिंगन देण्यासाठी उठला. बाहू पसरून त्याने महाराजांना आपल्या जवळ घेतले. गेले कित्येक दिवस वाट पाहत असलेली संधी खानाच्या हाती आली होती. आदिलशाही सत्तेला हादरवून सोडणारा शिवाजी राजा त्याच्या हातातच नव्हे तर कवेत आला होता. हाच क्षण खानाने निर्णय घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचा निर्णय ठरलेला होता. फक्त त्याची अंमलबजावणी करायची होती. आलिंगन देत असतानाच त्या दिप्पाड देहाच्या खानाने आपल्या पोलादी हाताने महाराजांची मान डाव्या बगलेत आवळून टाकली आणि आपल्या कमरेचा बिचवा उपसून तो महाराजांच्या पोटात मारला. तथापि महाराजांच्या अंगात चिलकत असल्याने तो बिचवा खरखरत खाली गेला. खानाचा दागा त्या क्षणीच महाराजांच्या लक्षात आला. मान आवळल्यामुळे जीव गुदमरत असतानाही प्रसंगावधान राखून त्यांनी आपल्या डाव्या हाताची वाघनखे सर्व शक्तीनिशी खानाच्या पोटात खुपसली व त्याचा कोतळा बाहेर काढला. खानाची आतडी बाहेर येताच त्याची महाराजांच्या मानेवरील पकड ढिली झाली. त्याबरोबर महाराजांनी त्या पकडीतून निसटून खानावर 1-2 वार केले व चटकन सदऱ्यावरून खाली उडी मारली. हे सर्व काही क्षणात घडले होते. जखमी झालेला खान मारले मारले दगा दगा असे ओरडत असताच महाराज खाली उतरले होते व त्यांच्यावर दूर उभा राहिलेला अंगरक्षक सय्यद बंडा धावून आले होते. सय्यद बंडा धावून येतो हे पाहताच महाराजांनी जीऊ महालाकडून पट्टा म्हणजे लांब तलवार घेऊन त्याचे 4 वार झेलले. 5वा जबरदस्त वार तो महाराजांवर करणार इतक्यात जीऊ महालाने त्याचा हात आपल्या तलवारीने वरचेवर उडवला. या झटापटीत खानासह त्याचे सर्व अंगरक्षक मारले गेले. कृष्णाजी भास्करही मारला गेला. खानाच्या पालखीचे भोई खानास पालखीत घालून नेण्याची धडपड करीत होते. इतक्यात संभाजी कावजीने पळत जाऊन भोयांच्या पायावर वार करून त्यांना जखमी केले व खानाचे शिर धडावेगळे करून ते महाराजांजवळ आणले. थोडाही वेळ न दवडता महाराज व त्यांचे साथीदार वेगाने गडावर निघून गेले. भेटीच्या जागचे खानाचे सहाय्यक ठार झाले. पालखीचे भोई जखमी होऊन खाली पडले होते. म्हणजे खानास ठार मारले ही बातमी खानाच्या पार मुक्कामी असणाऱ्या छावणीत द्यावयाला कोणीच नव्हतं. त्यामुळे खानाची फौज संपूर्ण बेसावध राहिली. महाराज गडावर जाताच तोफा उडाल्या आणि दऱ्यात दबा धरून बसलेल्या मराठी सैन्यात समजले की महाराज फत्ते झाले. मोठ्या त्वेषाने व वेगाने हे सैन्य दाट झाडीतून अचानक बाहेर पडले आणि बेसावध असणाऱ्या खानाच्या लष्करावर तुटून पडले. भेटीसाठी गडाच्या पायथ्याकडे येत असता खानाचे जे 1500 सैन्य मध्येच थांबवून ठेवले होते त्यांच्यावर जेदे, बांदल, अण्णाजी पंत, पासलकर इत्यादी सेनानींनी हल्ला चढवला व त्यांच्यापैकी अनेकांना त्यांनी कापून काढले. खानाची फौज मुख्य कोयनेकाठी पसरली होती. खान व महाराज यांच्या भेटी होऊन समेट होणार असल्याची वार्ता सर्वत्र असल्याने ही फौज अगदी बेसावध होती. सामानाची आवरावर नव्हे तर हत्यारे घेऊन सज्ज व्हायला सुद्धा मराठ्यांनी त्यांना अवसर दिला नाही. पार घाटात दबाव धरून बसलेल्या मोरोपंत, शामराजपंत, त्रिंबक भास्कर यांनी 3-4 हजार पायदळांनिशी या फौजेवर अचानक हल्ला चढवला. खानाची फौज सर्व बाजूनी वेढली गेली. मोठे रणकंदन झाले. खानच मारला गेल्याने त्याच्या फौजेचे नीतिधैर्य पार खचून गेले होते. ती वाट दिसेल तिकडे पळत होती. परंतु महाराजांच्या सैन्याने सर्व वाटा रोखून धरल्या होत्या.
खानाची तिसरी फौज वाईच्या मुक्कामी होती. ती तर अगदी बेसावध होती. घाटावर आपल्या 5,000 घोडदळासह सज्ज असलेला नेताजी पालकर तोफांचा इशारा होताच वेगाने दौडत वाईवर चालला. नेताजीची फौज एकदम चाल करून आल्याचे पाहून खानाच्या फौजेत घबराट उत्पन्न झाली आणि सैनिकांनी पळ काढावयास सुरुवात केली. मराठ्यांनी पाठलाग करून अनेकांना ठार केले. वाईच्या लष्करातील सर्व सामग्री मराठ्यांच्या हाती पडली. या युद्धात अफजल खानाचे सुमारे 3,000 सैनिक मारले गेले. महाराजांचा चुलता मंबाजी भोसले ठार झाला. महाराजांच्या सैन्याची मनुष्यहानी कमी झाली. त्यांच्या बाजूने शामराजपंत व त्र्यंबक भास्कर रणांगणी पडले. मुसे खान, याकूत खान, हसन खान, अंकुश खान व अफजल खानाचा एक पुत्र फाजल खान यांना प्रतापराव मोऱ्याने आडवाटेने कसेबसे बाहेर काढले. मराठ्यांची नजर चुकून ते मात्र निसटले. अंबर खान, अफजल खानाचे दुसरे 2 पुत्र रुस्तम झमान, लंबाजी भोसले, झुंजारराव घाटगे हे उमराव कैद झाले. फितूर खंडोजी खोपडेही दस्त झाला. पार मुक्कामीच्या व वाई मुक्कामीच्या लष्कराचे सर्व सामान सुमार मराठ्यांच्या हाती पडले. शत्रूपैकी जे शरण आले त्यांना जीवदान देऊन परत पाठवण्यात आले. बायका मुलांना संरक्षण देऊन जावळीच्या बाहेर काढून दिले. महाराजांच्या सैन्याने मोठा पराक्रम करून खानाची फौज गारद केली होती. मराठी राज्यास मिळालेला हा सर्वात मोठा विजय होता. तथापि या विजयाच्या वेळी महाराज रणांगणावर जखमी झालेल्या सैनिकांना विसरले नाहीत. जे जखमी झाले होते त्यांच्या औषधोपचाराची सोय केली. त्यांच्या जखमा पाहून व पराक्रम पाहून त्यांना प्रत्येकी 100-200 होन अशी बक्षिसे दिली. ज्यांनी या युद्धात आत्मबलिदान केले त्यांच्या पुत्रांना लष्करी चाकरीत घेतले. मृत योद्ध्याच्या बायकांना रोख रकमा दिल्या. खास दरबार भरवून सेनापती, लष्करी अधिकारी व पराक्रमी योद्धे यांचा गौरव करण्यात आला. त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे हत्ती, घोडे, मंदिल, झगे, सोन्याची कडी, मोत्याचे तुरे, पदके यासारख्या भेटी देऊन नावाजले. फार मोठा सोहळा घडून आला. यामुळे सर्व मराठ्यांची अंतःकरणे आनंदित झाली. महाराजांसाठी अशीच पराक्रमी कृत्य करण्याचा हुरूप त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. या प्रसंगी महाराज फितुरांना शासन करण्याचे राज्यकर्त्याचे कर्तव्य मात्र विसरले नाहीत. मसूरचा सुलतानजी जगदाळे हा फितूर झाला होता. त्यास महाराजांनी तात्काळ ठार केले. खंडोजी खोपड्याला महाराज ठार करणार, परंतु कान्होजी जेदे व हैबतराव सिलीमकर यांनी त्याला जीवदान देण्याची महाराजांना विनंती केली. तेव्हा महाराजांनी त्याचा उजवा हात व डावा पाय तोडण्याची शिक्षा दिली. अशा फितुरांना शिक्षा दिल्याने एक प्रकारची जरब निर्माण झाली. फितूर माणसांचे भवितव्य कसे असते हेही त्यांच्या जातभाईंना समजून चुकले. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना गारद करण्यासाठी आलेला अफजल खान स्वतःच प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांच्याकडून गारद झाला.